हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजचा आपला जो व्लॉग आहे तो पितृपक्ष विशेष व्लॉग आहे आणि आजच सर्वपित्री अमावस्या पण आहे, त्यामुळे हा जो पितृपक्ष आहे तो आज संपतो आहे। त्यामुळे आज आम्हाला पितृपक्षाच्या जेवणाचं आमंत्रण होतं काळे फॅमिलींच्या घरी। तर हे आहेत काळे काकांच्या आईवडिलांचे फोटो, त्यांचं पित्राचं जेवण होतं आज। त्याचंच आम्हाला आणि प्रणिता दीदी आणि गौरव दादा यांनाही निमंत्रण होतं। सो आम्ही सगळे आज जमलो होतो पित्राच्या जेवणासाठी। आणि मला माहिती आहे तुम्ही सर्व पण पितृपक्षाचं जेवण जेवायला नक्कीच कधी ना कधी गेलेच असताल। हॉलमध्ये सगळे बसलेले आहेत, आपण जर आतमध्ये एक राऊंड मारूयात। तर इकडे मनवा मोबाईलवर रील्स बघता बघता ड्रॉइंग पण करते आणि आता आपण राऊंड मारूयात किचनमध्ये। तर आम्ही येण्याआधीच मावशी आणि लाजरीचा सगळा स्वयंपाक करून रेडी होता आणि आता आम्ही फक्त वाट बघतोय गौरव दादा आणि माई दीदीची। इकडे यांनी पितृपक्षाचा नैवेद्य ठेवला आहे बाहेर ग्रिललाच एक स्टँड करून, बाहेर ताटामध्ये केळीच्या पानामध्ये नैवेद्य ठेवला होता। सकाळी लवकर उठून मावशींनी आणि लाजरीने नैवेद्य केला आणि सकाळी 10 वाजताच त्यांनी तो नैवेद्य ठेवलेला। आणि इकडे मी तोपर्यंत जेवणाची तयारी करून ठेवते आहे, केळीची पानं साफ करून ठेवते आहे। सकाळीच काकांनी ती केळीची पानं आणून कट करून ठेवली होती आणि धुवून ठेवली होती। माई दीदी आणि गौरव दादा यांना यायला थोडा लेट झाला होता, त्यामुळे आम्ही सगळेच त्यांची वाट बघत होतो। तोपर्यंत लाजरीने पण हळूहळू जेवणाची तयारी करायला घेतली आहे आणि थोड्याच वेळात ते लोक पण आले। गौरव आणि माई दीदी आले पप्पांना लगेचच बोलले की तुमची तब्येत आता खूप छान दिसते आहे, मस्त दिसत आहे। त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि त्यामध्ये त्यांची तब्येत खूप जास्त वीक झाली होती। फिजिकल इश्यूज खूप झाले होते त्यावेळेला, पण आता त्याच्यातून पप्पा रिकवर होत आहेत। आणि त्याचमुळे आपण एवढे दिवस सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो। घरामध्ये सगळं आमच्याकडे मेडिकलचं वातावरण होतं, त्यावरही मी एक व्हिडिओ लवकरच टाकेल। तर आता सगळेजण आलेले आहेत, त्यामुळे मावशीने लाजरीने जेवणाची तयारी करायला सुरुवात केली आहे। पित्रांच्या जेवणाची खासियत अशी असते की तुम्हाला एकाच वेळी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात। या जेवणात चपाती, 5 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, डाळीचे वडे, भजे, गुलगुले, अळूवड्या, थापीवड्या, कढी, आमटी, डाळ भात, खीर, त्याचबरोबर तळणीचे पदार्थ, असे एक ना अनेक प्रकार असतात। त्यामुळे हा नैवेद्य अगदी महाराष्ट्र संस्कृतीप्रमाणे सागर संगीत असतो। म्हणूनच पितृपक्ष आल्यानंतर कोण कोण तुमच्यापैकी या पित्राच्या जेवणाच्या आमंत्रणाची वाट बघत असतं हे मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील ना तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि असे छान छान व्हिडिओ बनवायला आम्हालाही उत्साह येईल। तर सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर मग आम्ही 3 जणी जेवायला बसलेलो। आजचा ब्लॉग इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद।